माझ्याजवळ आणि आपणा सगळ्यांनाच कल्पना आहे की आपल्याला अर्धा तास आहे. अर्ध्या तासात जी काही प्राथमिक माहिती द्यायची आहे त्या विषयावर मी बोलणार आहे. विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. कधीकधी आपल्या अशा धारणा असतात की एखादा शब्द आपण ऐकतो, मनात आपल्याला समजून जातं, ब्रेनला आपलं कळतं की हा शब्द अमुक अमुक आहे, पण चटकन त्याला व्याख्यायित करतो म्हटलं तर जमणार नाही. आता कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम म्हणजे काय हे चटकन एखाद्या वेळी सांगता येईल. जे नैसर्गिक नाही ते कृत्रिम. दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, वायू, जल, पशु, पक्षी, झाडे, फुलं, फळं हे सर्व नैसर्गिक आहेत आणि मानवानं मानवी वापरासाठी निर्माण केलेल्या सगळ्या वस्तू या कृत्रिम आहेत. आता कृत्रिम हा शब्दाचा अर्थ असा आपल्याला चटकन समजतो. बुद्धिमत्ता म्हणजे काय हे चटकन आकलन होत नाही. काय आहे बुद्धिमत्ता म्हणजे? क्षणभर आपल्याला थबकून राहावं लागतं. बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? बुद्धिमत्ता म्हणजे जर अगदीच सोप्या भाषेत समजावून सांगायचं तर प्रयोजनपूर्वक केलेली कामं, त्यात तर्कनिष्ठता आणि तर्कशुद्धता असणे, भाषेची जाण असणे आणि परिस्थितीनुरूप निर्माण होणाऱ्या समस्यांचं निराकरण करणे किंवा समायोजन करणे, या एकत्रित बाबीला बुद्धिमत्ता म्हणता येईल असं AI संबंधित यूट्यूबवरील व्याख्या सांगते. मानवी बुद्धिमत्ता केवळ एवढंच आहे असंही नाही. मानवी बुद्धिमत्ता ही काही सामान्य क्षमता नाही. या क्षमतेमध्ये भाषिक, तार्किक, गणितीय, संगीतमय आणि अवकाशीय या सर्व विविध आणि भिन्न बाबींचा समावेश होतो आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे बुद्धिमत्ता असंही म्हणता येईल. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ह्याच्याकडे आपण बोलू. AI जगातलं सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला सारं जग आज सामोरं जात आहे. कारण कोणतंही तंत्रज्ञान जेव्हा निर्माण होतं तेव्हा प्रत्यक्ष परिणाम होतो नोकऱ्यांवर. आपण सातव्या दशकात, म्हणजे 7 दशकापूर्वी एक नया दौर नावाचा चित्रपट सगळ्यांना आठवत असेल, बघितला असेल, कारण त्यावेळी आपण भर तारुण्यात होतो. अजूनही आपण तरुणच आहोत. तर या नया दौर चित्रपटामध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतरची काय परिस्थिती होती याचं अतिशय उत्कृष्ट चित्रण केलेलं आहे. आणि आता या AIला सुद्धा समोर जाताना आपल्याला नया दौर मधूनच जावं लागणार आहे. काय आहे तांत्रिक बुद्धिमत्ता म्हणजे? तर संगणक आपल्याला माहिती आहे. 70 ते 90च्या दशकामध्ये आपल्याकडे संगणक आला. सगळ्यांनाच आठवत असेल की जेव्हा संगणक आपल्या भारतामध्ये आला, मोठ्या मोठ्या शहरात हे संगणक आले, त्यावेळी ह्या संगणकाचा उपयोग मॅक्झिमम टाईपरायटरसारखा होत होता. टाईप करायचं आणि त्याची प्रिंट काढणं हे महत्त्वाचं काम त्यावेळेच्या संगणकाकडून करून घेतलं जात होतं. टाईपरायटर आणि संगणक याच्यामध्ये फरक एवढाच होता की टायपिंग करताना होणारी चूक हे क्रॉस करून त्या शब्दावर स्पेलिंग खोडून टाकणं एवढं होतं. तर इथे संगणकावर तो शब्द डिलीट करता येत होता. टाईपरायटरवर प्रिंट काढता येत नव्हती, संगणकावर तात्काळ प्रिंट काढता येत होती. एखादं वाक्य मागं पुढं झालं
तर ते पुढं मागंसुद्धा करण्याची सोय या संगणकामध्ये होती. 70 ते 90च्या दशकामध्ये जे काही संगणक प्रणालीचं तंत्रज्ञान अवगत झालेलं होतं त्याची ते काय मर्यादित होतं. मर्यादित अशा साठी की त्याचा फारसा वापर हा झालेला नव्हता. सॉफ्टवेअर हळूहळू विकसित होत होते आणि सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर त्याचा या संगणक प्रणालीमध्ये वापर कसा करायचा आणि कशा तऱ्हेनं करायचा हे उमजून घेऊन समजून घेऊन त्याचा वापर सर्वसामान्य बाबींसाठी करणं हे महत्त्वाचं ठरत होतं. आपल्याकडे संगणकाचा सगळ्यात चांगला उपयोग बँकिंग सर्व्हिसेसमध्ये आणि रेल्वे सर्व्हिसेसमध्ये झालेला आहे. तुम्हाला आरक्षण रेल्वेचं करायसाठी जे लाईनमध्ये तासनतास उभं राहावं लागत होतं ते आता राहावं लागत नाही. घरूनही बसून तुम्ही लॅपटॉपवरून आता आरक्षण करू शकता. या संगणकाला आपल्याला आज्ञा द्याव्या लागतात. हा संगणक काही आपोआप सगळं करत नाही. माझे एक मित्र आणि माझे सेक्रेटरी राहिलेले ज्यांनी या कॉम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं होतं त्यांनी बोलता बोलता सांगितलं आणि आम्हाला दाखवायला नेलं होतं. त्यांचं शिक्षण इथेच VNITमध्ये झालं होतं की जो मूळ संगणक होता तो अवाढव्य रूपात होता. एक मोठ्या हॉलमध्ये ते यंत्र ठेवलेलं असायचं आणि 2x2ची गुणाकार करायला कमीत कमी त्याला 10 तास लागत होते. म्हणजे हे मित्र सांगायचे की आम्ही 2x2 त्याच्यात टाकून दिलं की सगळीकडे फिरून यायचं, घरी जाऊन यायचं आणि मग 2x2 किती हे आम्हाला कळायचं. परंतु 90चा साल येईपर्यंत याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. त्यावेळेनंतर संगणक हा अधिक जलद गतीने काम करायला लागला. त्याची साईजसुद्धा कमीत कमी झाली. आज आपल्या मोबाईल इज नथिंग बट ए संगणक, एक प्रकारचा तो कॉम्प्युटरच आहे. आता ह्या संगणकाला माणसासारखा विचार करण्याची शक्ती मिळते का, मिळेल का, हा साधारणतः 75 वर्षापूर्वी एक ॲलन ट्युरिंग नावाचे जे तंत्रज्ञ होते त्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांनी सर्व तांत्रिक जे काही विद्यापीठं होते, जे काही संगणक निर्माण करणाऱ्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांसमोर उपस्थित केला की हे संगणक माणसाप्रमाणे विचार करू शकेल का. आणि जगातल्या सगळ्याच तज्ज्ञांनी हे स्वप्न उराशी बाळगून त्या दृष्टीनं प्रयत्न करणं सुरू केलं. आणि 2000मध्ये जेव्हा इंटरनेटचा उद्गम या जगात झाला आणि मोठ्या प्रमाणावर माहिती साठा करणे सोपं होऊन गेलं, प्रचंड माहितीचे स्रोत हे एका छोट्याशा चिपमध्ये आपल्याला उपलब्ध होत गेले. आणि 2000 नंतर आपला हा संगणक अत्यंत कार्यक्षम झाला आणि त्याच्यातच मग AI आर्टिफिशियल तंत्रज्ञान, आर्टिफिशियल बुद्धिमत्ता कशी विकसित करायची. तर आर्टिफिशियल बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी मानवी विचार, तार्किकता, भाषेचं ज्ञान हे त्या कॉम्प्युटरला आज्ञा देऊन त्याच्यामार्फत आपल्याला ही संगणकीय प्रणाली सुधारण्याची गरज पडत गेली आणि त्यातून निर्माण झालेलं तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल बुद्धिमत्ता, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या आसपास सगळीकडेच आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही चॅटिंग करता, तुम्ही फेसबुकवर ज्या काही रील्स बघता, ह्या रील्स आणि मध्यंतरी एक रजनीकांत आणि ऐश्वर्या रायचा एक चित्रपट येऊन गेला, नाव मला आठवत नाही, त्याच्यामध्ये रोबोट हां, तर या चित्रपटामध्ये 1000 रजनीकांतसुद्धा उभे केलेले दिसतात.
हे सगळं काम AIचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं आहे. आता हे निर्माण कसं झालं आणि कधी झालं, तर याच्यासाठी आपल्याला 1956 सालात अमेरिकेत डार्टमाउथ युनिव्हर्सिटीमध्ये जी संगणक तज्ज्ञांची एक बैठक झाली. जगातले सर्वच संगणक तज्ज्ञ त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी पहिल्यांदाच एक त्या काळाचे लोकप्रिय तज्ज्ञ मॅकार्थी आणि त्यांचे सहकारी निथियल रोचेस्टर, मिस्टर मिस्की आणि क्लॉर्ड ई शॅनन अशा ह्या 4 लोकांनी पहिल्यांदा या सभेमध्ये प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा शब्द वापरला आर्टिफिशियल इंटेलिजन्स 1956मध्ये. जेव्हा आपल्याकडे आपण संगणकसुद्धा पाहिला नव्हता किंवा त्याची फारशी माहिती नव्हती, त्यावेळी अमेरिकेत ह्या प्रकारचा संगणक आणि त्या संगणकावर कसं काम करायचं याची प्रक्रियाच नव्हे तर सगळ्यांना प्रशिक्षण देणंही सुरू झालं होतं. थँक्यू व्हेरी मच. हे खालीच ठेवतो. तर आपण हा जो विचार करतो आहोत की संगणक प्रणालीला ही बुद्धिमत्ता कशी विकसित करायची त्याच्यामध्ये, तर याच्यासाठी जे काही तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं होतं त्या तंत्रज्ञानामध्ये या संगणकाला कशा प्रकारच्या आज्ञा द्यायच्या, या मशीनला कसं समजावून सांगायचं की जेणेकरून हे मशीनच स्वतः दिलेल्या डेटाचं विश्लेषण करेल, त्यातल्या ज्या काही कठीण बाबी आहेत त्या समजून घेईल आणि या समजून घेतलेल्या बाबींमध्ये जितक्या वेगानं सुधारणा करता येईल तितक्या सुधारणा करून आपल्या मानवी वापरासाठी कशा प्रकारे हे तंत्रज्ञान विकसित करता येईल हा सगळा या तज्ज्ञांचा रोख होता. 75 ते 80 वर्षापूर्वी ॲलन ट्युरिंग नावाचा एक तज्ज्ञ होता आणि त्यानं असा विचार केला होता की संगणक खरोखरच मानवासारखा विचार करेल का. ही जी भाषिक, मगाशी सांगितलं की बुद्धिमत्ता म्हणजे काय, मानवी बुद्धिमत्ता भाषिक, तर्कनिष्ठता म्हणजे तार्किक, गणितीय, संगीतमय आणि अवकाशीय या भिन्न बाबींचा विचार करू शकेल का. या सगळ्यांचा विचार करून तशा आज्ञा या संगणकाला देता येतील का, अशा प्रकारचा अभ्यास जगभर सुरू झाल्यानंतर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अस्तित्वात आलं. आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग कसा होतो किंवा कसं करता येईल. मग तुम्हाला मगाशी सांगितलं की मोबाईलच्या माध्यमातून आपण जे काही फेसबुकवर रील्स बघतो, ज्या काही आपण चॅटिंग करतो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, हे सगळं AIच्या माध्यमातून होतं. उपग्रहावरचे येणारे संदेश त्याचं विश्लेषण करणं, हवामानाचं कसं राहील हवामान, पाऊस कधी पडेल, काय पडेल किंवा थंडी कधी येईल, उष्णतामान कितपत वाढेल, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान अवगत करण्यासाठी आता AIचाच वापर होतो. मनोरंजनाच्या बाबतीत मात्र फारच मोठं तंत्रज्ञान या AIनं विकसित करून दिलेलं आहे. कदाचित आणखी 5-10 वर्षानंतर शाहरुख खान असण्याचीच गरज पडणार नाही. शाहरुख खान हा त्या चित्रपटाचा नायक असेल आणि तो त्याप्रमाणे अभिनयही करेल, पण त्या शाहरुख खानाशी आपल्याला हस्तांदोलन करता येणार नाही, शेक हँड करता येणार नाही, त्याला मिठी मारता येणार नाही.
त्याच्याशी बोलता येईल, तो उत्तरं देईल, परंतु त्याला स्पर्श करता येणार नाही, कारण ते आभासी तो शाहरुख खान असेल. उद्या कदाचित संगीत देण्यासाठी नौशादसारखे किंवा आज जे नवीन कलाकार आलेले आहेत, या संगीतकारांचीही गरज पडणार नाही. ए आयला सांगितलं की असं असं संगीत पाहिजे, ते संगीत तयार होईल. अशा प्रकारचे या क्षेत्रामध्ये, मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास होत आहे. आता महत्त्वाचं जर म्हटलं तर आपलं आरोग्य क्षेत्रात ए आयचा काय उपयोग आहे. आता एक्सरे आणि MRI या दोन्हीमध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे. आता जुन्या ज्या एक्सरे मशीन्स आहेत त्या मशीन्स आता उपयोगी पडत नाहीत, त्याचा उपयोग जवळपास संपलेला आहे. आताच्या ज्या एक्सरे मशीन्स आल्या आहेत आणि MRI आलेल्या आहेत, या AI तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यामध्ये करून तुम्हाला एक्सरे हा इथे तुम्ही एक्सरे काढता आहात आणि तुमचा डॉक्टर जिथे बसला आहे तिथं तो त्याची प्रतिमा बघतो. फक्त कॉन्टॅक्ट करून सांगितलं पाहिजे की हा तुमचा पेशंट आहे आणि त्याचा एक्सरे हा आहे. MRIचा रिपोर्टसुद्धा तो तसाच तुमच्या त्या डॉक्टरपर्यंत पोहोचतो. एवढंच नाही तर जे असाध्य रोग आहेत, त्या असाध्य रोगावरची औषध उपाय आणि त्या औषधी निर्मिती कशी करायची हे सुद्धा AI तंत्रज्ञान तुम्हाला सांगतं. असाध्य रोगच नाही तर जे नेहमीचे रोग आहेत, मग ते सर्दी पडसा खोकला असो किंवा येणारा ताप असो, तात्काळ याचं निर्मूलन कसं होईल याहीसाठी AI या तंत्राची मदत घेतल्या जात आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी कसा आहे, त्याची बुद्धिमत्ता कशी आहे, त्याला स्वतंत्रपणे त्याला कुठली शिक्षण प्रणाली किंवा कशा तऱ्हेचं शिक्षण दिलं पाहिजे ह्याचा पूर्ण डाटा तुम्हाला AI सांगू शकतं. नवीन शिक्षण प्रणाली कशा तऱ्हेनं उपयोगात आणता येईल हे सुद्धा हे तुम्हाला AI तंत्रज्ञान सांगतं. कदाचित उद्या तुम्हाला छापील पुस्तकांची गरज पडणार नाही. तुमच्या हातात एखादं छोटंसं लॅपटॉप किंवा त्याला आणखी काय डायरी म्हणतात, एक छोटं काय म्हणतात माहिती आहे का, टॅब. यस, टॅब हे विद्यार्थ्याच्या जवळ असेल आणि त्याच्यातून सगळी माहिती त्याला उपलब्ध होत राहील. शाळेत जाऊन शिक्षक शिकवेल तेही AIच्या माध्यमातून, आणि तो शिक्षकही कदाचित एखाद्या वेळी आभासी असेल, म्हणजे शिक्षकाचीही गरज पडणार नाही. आता हे तंत्रज्ञान जेव्हा निर्माण झालं त्याच्या आता काही ड्रॉबॅक्स पाहू आपण. या तंत्रज्ञान निर्मितीच्या नंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जे काही सर्व्हे केला तर जवळपास जगातल्या 130 कंपन्यांमधून साधारणतः 60 लाखाच्या वर नोकऱ्या समाप्त झालेल्या आहेत. आणि यातही मोठी झळ जी बसलेली आहे ती मध्यम कर्मचाऱ्यांना आणि निम्नतम कर्मचाऱ्यांना. कारण काय की आता सॉफ्टवेअरचं चाचणी करणं, डेटाबेस उपलब्ध करून घेणं, क्लाउडच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या निर्माण करणं हे स्वयंचलित पद्धतीनं होत आहे आणि ते सगळं AIच्या माध्यमातून होत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी त्या माणसाला बोलावणारे याचं विश्लेषण कसं झालं, हा डेटा जरा अपलोड कर, हे सांगण्याची गरज नाही, स्वयंचलित. आणि त्याच्यामुळं आतापर्यंत ज्या गोष्टी म्हणजे डाटा चाचणी, डेटाची त्याच्या संगणकामध्ये लोड करणं, अपलोड करणं, डाउनलोड करणं, ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या आता
या AI च्या माध्यमातून होत आहेत. आणखी एक सर्वे असं सांगतो की 2030पर्यंत ज्या संगणकीय कामामुळं वित्तीय आणि IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या समाप्त होतील. आता हे सगळं होत असताना आपल्या भारतातली स्थिती काय आहे? 15 ते 29 वयोगटातील जे तरुण आहेत, या तरुणांपैकी 60% तरुणांना संगणक हाताळता येत नाही. उरलेले जे 40% आहेत त्यामधल्या 20% लोकांना फाईल्स निर्मिती आणि इंटरनेटच्या माध्यमातून ईमेल कसा करायचा हे समजत नाही किंवा करता येत नाही. मग अशा परिस्थितीत आपल्या देशामध्ये या AI शी झुंज देण्यासाठी या AIचं जे भयचकित करणारं वादळ निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच ट्रम्प महाशयांनी अमेरिकेतून जे काही आयात शुल्क वाढवलेलं आहे, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आपल्या देशावर जो होणार आहे, या दोन्ही परिणामांशी लढत देण्यासाठी आपल्या देशातल्या तरुणांना कशा प्रकारे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे त्याचं अप्लाइड सायन्सेसच्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे शिक्षण देता येईल, कशा प्रकारे या तरुणांना आणि IT क्षेत्रातले जे आता बेकार होणारे तरुण आहेत, रोजगार करणारे, त्यांना नवीन या तंत्रज्ञानाशी कसं जुळवून घेता येईल हे शिकवणेही गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या देशातल्या सरकारला, आपल्या देशातील नेतृत्वाला कशा तऱ्हेची धोरणं आखणं गरजेचं आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे या धोरणानुसार अंमलबजावणी कशी करायची हे जर आपण तात्काळ समजून घेतलं नाही, उमजून घेतलं नाही, तशा प्रकारचे प्रणाली आपण निर्माण करू शकलो नाही, तर आपल्याला या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. कारण आज देशामध्ये जे काही सर्व्हर्स म्हणतो आपण त्याला, जे सर्व्हर्स आहेत ते जुने झालेले आहेत. तुम्ही कधी काही बँकेत गेलात किंवा कुठे एखाद्या कामाला गेलात, विशेषतः स्टेट बँकेच्या बाबतीत तर फार जाणवतं की सर्व्हर डाऊन असल्यामुळं सगळं कामच थांबून जातं. काहीच करता येत नाही, पैसे भरता येत नाहीत, पैसे काढता येत नाहीत, RTGS करायचं असलं ते करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कारण आता हे सगळं AI तंत्रज्ञान करते आहे. तुम्हाला सांगितलं मी आधी की संगणक प्रणाली ही या देशामध्ये बँकिंग सर्व्हिस आणि रेल्वे सर्व्हिसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा उपयोग सुरू आहे. अशा परिस्थितीत जर आपण या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं नाही, आपल्या मुलाबाळांना आपण हे अप्लाइड सायन्सेसचं ज्ञान दिलं नाही, तर पुढचं भविष्य अंधकारमय म्हणणार नाही मी, परंतु थोडंसं अडचणीचं जाणार आहे. कारण आज उद्याची येणारी पिढी, कारण आमचा नातू वय वर्ष 7 आम्हाला सांगतो की आबा हे तुम्ही चुकीचं करून राहिले मोबाईलमध्ये, हे असं करायचं ते तसं करायचं, काढून टाकायचं असेल तर कुठंतरी बोटानं दाबतो आणि फटाफट डिलीट करून टाकतो. हे मला नाही जमत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची अवस्था माझ्यासारखी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी मशीन लर्निंग आणि दुसरा एक डीप लर्निंग प्रकार आहे. या डीप लर्निंग प्रकारामध्ये संगणक प्रणाली माणसाचा चेहरा ओळखू शकतो AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. चेहरा ओळखू शकतो, त्याचा आवाजही ओळखू शकतो. म्हणजे उद्या जर
देवीदास घोडेस्वार सर माझ्याशी बोलत असतील तर देवीदास घोडेस्वार खरंच माझ्याशी बोलत आहेत की त्यांचंही आभासी व्यक्तित्व दुसऱ्या कोणी उभं करून ते माझ्याशी बोलत आहेत याची शंका उपस्थित होणार आहे. हे जे काही तोटे आहेत ना ते तोटेही तुम्हाला सांगितलेच पाहिजेत. आता एक तोटा मी सांगितलाच नोकऱ्यांचा. जे सायबर गुन्हेगारी आहे ती वाढणार आहे. आज अमेरिकेतली मुलं, मध्यंतरी जर तुम्ही लेख वाचला असाल, पांढरीकर म्हणून कोणी होतं, त्यांचा लेख होता सकाळ न्यूजपेपरमध्ये बहुतेक मागच्या शनिवारी. त्यांनी लिहिलं होतं की अमेरिकेतली मुलं ही आता मोठी मोठी गणितं AI च्या माध्यमातून तात्काळ सोडवतात. तिकडे परीक्षा देण्यासाठी संगणकाचा वापर स्वैरपणे केला जातो. आपल्याकडे कॅल्क्युलेटरसुद्धा वापरू देत नाहीत. परंतु याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून काय होतो तर गणिताची मूळ संकल्पना काय आहे, 2 गुणिले 2 4च कसे होतात, 6 का होत नाहीत, हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, ते विद्यार्थ्यांना समजून सांगत नाही, तर कॅल्क्युलेटरवर तो 100 गुणिले 1000 किंवा 100 गुणिले 700 किंवा 100 गुणिले अशा कुठल्याही अडचणीच्या आकडे हे कॅल्क्युलेटरवर किंवा त्या AI च्या माध्यमातून चटकन सोडवू शकतो. तशी अमेरिकेतली मुलं गणित विषय हाताळताना या AI तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारे आपली बुद्धिमत्ता पाजळतात. आणि हे त्यानं AI च्या माध्यमातून केलं. हे त्यांचा शिक्षक टर्न इन या ॲपवरून सहजपणे ओळखू शकतो की यानं AI चं तंत्रज्ञान वापरलं. अशा मुलांना गणितातलं मूळ संकल्पना जी प्राथमिक स्वरूपाची जी ABCD आहे ती त्यांना माहिती नसते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करताना काही गोष्टी तुम्हाला आणखी अशा सांगितल्या पाहिजेत की बुनास नावाचं जगातल्या मोठ्या बंदरांपैकी एक बंदर म्हणजे पोर्ट हे दक्षिण कोरियामध्ये आहे. या बंदरातून दरवर्षी जवळपास 2 कोटी कंटेनर्सची वाहतूक केल्या जाते. टेस्ला नावाची विदाऊट ड्रायव्हरची कार अस्तित्वात आलेली आहे. ॲलन मस्क यांनी ती निर्माण केलेली आहे. आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा ही कार त्यांच्या मुलांना शाळेत जाण्याकरिता खरेदी केलेली आहे. वाचलं असेल, तुम्ही ऐकलं असेल. यातला गमतीशीर भाग जरी सोडला की टेस्ला कंपनीची कार शिक्षण मंत्री घेतात, त्यांच्या मुलांना शाळेत पोहोचवतात, सामान्य माणसाचा विचार या शिक्षण मंत्री करतील का? जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा एखाद्या खेडेगावच्या विद्यार्थ्यांची स्थिती तो शिक्षण मंत्री समजून घेईल का? हा भाग वेगळा आहे. मी आता बुनास पोर्टचं तुम्हाला सांगत होतो की तिथे हे 2 कोटी कंटेनर्सची हाताळणी विदाऊट ड्रायव्हर असलेल्या ट्रक्सद्वारे केल्या जाते. आणि 2 कोटी कंटेनर्सचं जी वाहतूक लोडिंग अपलोडिंग जे केल्या जाते हे टायमिंगमध्ये 0 विलंबच लागत नाही. विना विलंब हे कार्य केलं जातं. अमेरिका खरं तर जननी आहे AIची, परंतु आणखी जास्त प्रगती केली आहे चीननं आणि त्यांच्याही पुढे शिरजोर झालेला आहे दक्षिण कोरिया. ब्युंग ताक जेन नावाचा तंत्रज्ञ हा, आता आपण AI ऐकलं, तो आता AGI आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सवर काम करतो आहे. रोबोट हुबेहूब माणसासारखाच दिसणार आहे, माणसासारखाच विचार करणार आहे. AIच्या माध्यमातून दिसणारही माणसासारखाच आहे, वागेलही तो माणसासारखाच. हे AGIचं तंत्रज्ञान
अस्तित्वात आलेलं आहे. तुम्ही जर दक्षिण कोरियातलं DTDT GMGN हे व्हिडिओ उघडले, इंटरनेट काय म्हणतात त्याला, मॉलचं काय नाव आहे, इंटरनेटी मॉल ना, हां, इंटरनेटी चॅनलवर जाऊन तुम्ही हा DTDT GMGN हा व्हिडिओ ओपन जर केला दक्षिण कोरियातला, तर तुम्हाला अनेक बँड्स दिसतील, तिथे नर्तिका दिसतील, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींसारख्या त्या दिसतील, पण त्या सगळ्या आभासी आहेत. त्या मुली डान्स करतील, नाचतील, तुम्हाला तुमचं मनोरंजन करतील, तुमच्यासमोर सगळं दिसेल तुम्हाला, परंतु ते सगळं आभासी असेल. हे सगळं दक्षिण कोरियामध्ये आज सुरू आहे. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की AI हे माणसानं निर्माण केलेलं आहे, माणसाच्या उपयोगासाठी निर्माण केलेलं आहे. माणसावर या AIनं मात करू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून दक्षिण कोरियातले एक बुद्धिवंत आणि कायदेतज्ञ चोई नावाचे जे गृहस्थ आहेत, त्यांनी या AI तंत्रज्ञानाला कुठे मर्यादा आणायच्या आहेत, कशा प्रमाणे मर्यादा आणायच्या आहेत, तर त्यांच्या जे काही त्यांची त्यांची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये 35 कलमप्रमाणे त्यांनी यावर उपाय शोधलेले आहेत. आपल्याही देशात अजून तर आपण बरेच मागं आहोत. तुम्हाला सांगितलं की 29 वयोगटातल्या म्हणजे 15 ते 29 वयोगटातल्या 60% मुलांना संगणकच हाताळता येत नाही. यांच्यासाठी ही जी आभासी तंत्रज्ञान आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे तर कोसो दूर आहे. तर त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील, कशा तऱ्हेने प्रयत्न करावे लागतील. आणि आपल्याही देशात ह्या कायद्याचा, कारण 2030मध्ये अशी शक्यता वर्तवली जात आहे की जे काही स्मार्ट सिटीज आहेत, जे काही स्मार्टफोन्स आहेत, हे सगळे AIनीच हाताळले जाणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण या AIच्या तंत्रज्ञानातून काय बघावं, स्क्रीनवर काय बघू नये, आपल्या मुलांनीही काय बघावं काय बघू नये, याच्यावर कुठंतरी वचक असला पाहिजे, कुठलं तरी नियंत्रण असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी कायद्यांचाही आपण बंदोबस्त केला पाहिजे कायद्याने. तर अशा या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना त्याच्यात कायद्याचंही कसं आपल्याला नियंत्रण करायचं आहे हेही समजून घेणं आवश्यक आहे. मला वाटते माझा अर्धा तास संपलेला आहे, इथे थांबायला हरकत नाही. आपण खूप शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि इथेच मी थांबतो. जय भीम, जय भारत.